नमस्कार मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, सुंदर अशी गाडी पाहिली मथुर आणि सोबत पाहिला घोटकरांचा सर्जा. एक हिंद केसरी जोडी आहे आणि आज अप्रतिम पाहिली 36व्या गटामध्ये. नाना नमस्कार. आज बरेच दिवसानं मैदानात दिसलं. तब्येत बरी नव्हती माझी, त्याच्यामुळे मी येत नव्हतो. काय सांगाल जोडीविषयी? कारण मला वाटतं अपराजित जोडी आहे ही. जोडी तर अपराजितच आहे आणि जोडीला स्पीड पण चांगलं आहे. हां, कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलेलं? मला वाटतं तिकडे मुंबईमध्ये पण बिनजोडला ही जोडी पाहिलेली आहे. मुंबईमध्ये पळाली होती, घाटावर पण पळायचं होतं. आजच्या मैदानाला आम्ही पळालो. कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलेलं? नाही, नियोजन आमचं ठरलेलं होतं. अरुणनी जगदीशनी नियोजन केलं होतं. बराचसा खडतर प्रवास बघितलाय आपल्या सर्जाने. कारण मला वाटते अजून त्याच्या अंगावरती जखम आहे. काय सांगाल त्याबद्दल? एक खडतर प्रवास म्हणजे त्याचा खरोखरच खडतर प्रवास झाला, पण त्याच्यातून पण त्यांनी सगळ्या चाहत्यांसाठी त्यांनी हाय तो परत स्पीड पकडला. कोणत्या मैदानात नेमकी दुखापत झालेली? त्याची आमची तर मुंबईलाच झाली होती, देसाईच्या मैदानात झाली 26 जानेवारीला. ज्यावेळेस ही जोडी सकाळी पळणार असं प्रेक्षकांना काय आलं, त्यावेळेस कमेंटमध्ये नुसता वर्षाव चाललेला लाईव्हमध्ये की आज प्रेक्षकांच्या मनातील जोडी पळणार असं कमेंट येत होत्या. त्याबद्दल काय सांगाल? कारण बरेचसे चाहते निर्माण केले त्या जोडीने. नाही, त्या जोडीने चाहते निर्माण केल्यात म्हणून आम्ही चाहत्यांसाठीच तरी जोडी मैदानाला पळवतो. सकाळी एवढ्या लांबून येतात त्यावेळेस कशा पद्धतीने नियोजन असते? म्हणजे सकाळी पावसाचं जरा वातावरण वाटत होतं. हो, आम्हाला लोणावळ्यापासूनच पाऊस लागला. त्यामुळे नंतर आमच्या नातू शेटनी बघितलं की नाही, मैदान व्यवस्थित आहे. अच्युत दादानं गाडी चालवली आज. अच्युत ड्रायव्हरचं ड्रायव्हिंग कशा पद्धतीने? त्याचं ड्रायव्हिंग सुंदरच आणि सुंदर गाडी पळवली. दादा पण आहेत आपल्या समोर. दादा नमस्कार. पहिल्यांदा अभिनंदन, चांगली गाडी पाहिली आज. गाडी अतिशय सुंदर पळाली आणि माझी स्वतःची इच्छा होती काही गाडी 3 फेऱ्यात मला आणायचीच होती. आणि त्या दिवशीच बोललेलो काही गाडी फक्त बिंजोरला पळाली 3 फेऱ्यामध्ये 100% 12 तारखेला पळणार होतं आणि जगदीशाने आम्ही नियोजन केलंच होतं. म्हणजे 3 फेऱ्यात यापूर्वी पाहिली नव्हती जोडी, पहिल्यांदाच पण नियोजन झालं. त्या दिवशीच मला वाटतं तुमची वाईट घेतलेली मी आपल्या मागच्या मैदानामध्ये, ज्यावेळेस गोटच्या सर्जानं 1 नंबर केलेला. त्यावेळेस तुम्ही म्हणाले की प्रेक्षकांची इच्छा लवकर पूर्ण होणार आहे आणि येत्या 12 तारखेला ती जोडी पळताना पाहायला मिळणार आहे. कारण का मथुरचे फॅन फॉलो असतील, सर्जाचे असतील, भरपूर SMS होते, इंस्टाला होते का दादा ही गाडी एकदा तरी आणा. आणि त्या फॅन स्पॉटच्या मुलं आणि माझी स्वतःची इच्छा होती काही 3 फेऱ्यात गाडी आणायची होती आणि तो आज योग आला आणि ती गाडी आणली. गाडी अतिशय सुंदर पळाली. दादा, एवढा बैल चांगला पळतोय, पैरे पण भरपूर येत असतील, पण प्रत्येकाला होकार देणं शक्य होत नाही, तर कशा पद्धतीनं तो निर्णय घेता? कारण एखाद्याला नाही म्हटलं तर त्याला समोरच्याला पण त्यावेळेस राग येऊ शकतो. ते हँडल कसं करताय तुम्ही आता सध्या? कारण मला वाटते बरेचसे फोन येत असतील दिवसभर. हँडल म्हणजे जगदीश असेल, मी असेल किंवा आमची पूर्ण सर्जा ग्रुप असेल, नाना शेट असतील, आम्ही पहिलं बघतो का जो कुठला नंदी आहे पहिलं तो सर्जामध्ये पळेल का बाहेर जाण्याची शक्यता असेल, त्या नंदीमध्ये सध्या आम्ही बैल घालत नाही. काय कारण तर काला जर गाडी जर बाहेर गेली, बायचान्स आपल्या नंदीला जर मार लागला तर भरपूर दिवस भोगावं लागतात. कारण का मागे पण आम्ही भोगले आहेत. बघून तो डिसिजन घेतो आणि चांगला नंदी बघतो आणि त्या नंदीमध्ये आम्ही 100% आणायचा निर्णय. सर्जाने एक वेगळं अस्तित्व निर्माण केलं त्याचं. कारण नंदी दिसायला हाईट वगैरे जास्त नाही त्याची, काय नाही, पण पळ असला जबरदस्त आहे की बोलायला नको. पण म्हणजे कुठंतरी काहीतरी नशीब असतील आमचे आणि त्याच्या जीवावरती तो आज महाराष्ट्रामध्ये खरोखर म्हणजे मी मालकात असे नाही बोलत, पण अख्खं हे बोलते त्याचे फॅन्स खरोखर सर्जा पळतो आणि त्याच्या जीवावर त्यांनी भरपूर नाव केलं, मालकाचं केलं आणि त्या स्वतःचं पण नाव केलं. मथुर संदर्भात काय सांगाल? मला वाटतं बिनजोडला पण आत्ता मागे एक मला वाटतं 20 का 25 दिवस झाले असतील, तिथे पण ही जोडी पाहिली आणि त्या जोडीनं गुलाल घेतला. मला वाटतं मथुर आणि सर्जा जेव्हा पळाले अपराजित जोडी, म्हणजे गुलाल घेतलाच ना असं नाही. आम्ही गाडीला बिनजोडमध्ये गुलाल आहेच. आणि मथुर हा जेव्हा सर्जा गेल्या वर्षी आदतमध्ये पळत होता, म्हणजे उजेड आणण्याचं खरं काम केलं ते मथुरने केलं आणि घाटावरती 3 फेऱ्याचं काम जे सर्जाला उजेड आणण्याचं केलं ते बकासूरने केलं. बरोबर. आणि एक प्रकारे तुम्ही जसं म्हणाला की मथुरने उजेडात आणण्याचं काम केलं. कोणती बिनजोड होती की पहिलं त्यावेळेस झालेलं कसं काय? बिनजोड गेल्या वर्षी एक
जमली होती आमच्या पनवेल विरुद्ध मथुरची शर्यत जमली होती आणि एक लक्ष म्हणून आहे बरं पनवेल, तर ती गाडी जमली होती. बरं आणि त्याच्यामध्ये आम्हीच म्हणजे बाहेर सांगितलं का आपलं बैल घालू सर्जा, आणि त्याच्यामध्ये मथुरमध्ये सर्जा घातला आणि ती गाडी भरपूर अंतरमध्ये बिनजोड गेली. त्यानंतर काय प्रतिक्रिया यायला लागल्या? कारण एक प्रकारे तो मोठा विजय होता तुमचा, म्हणजे तुमच्यासाठी, आणि पायरा पण चांगला होता त्यावेळेस. कारण त्यावेळेस एवढी आपल्या सर्जेची चर्चा जरा एवढी नव्हती, कमी होती जरा थोडी. कसं मथुर हा नामातीत बैल आहे आणि त्याच्या लेवलला सर्जा आदत असताना पळाला म्हणजे तो उजेड द्यायला त्याला का लगेच वेळ नाही लागली. त्यानंतर आमच्याकडे एक असा एक पक्ष म्हणून पळला होता गजानन शेठचा भालचा, त्याच्यामध्ये घातले डबल मथुरमध्ये 2 की 3 फेऱ्या पळालो, म्हणजे तिथनं जो उजेड आला तो उजेडच झाला. बरोबर. आजच्या मैदानाची चर्चा राहुल दादांची केव्हा झालेली, कसं काय म्हणजे ही जोडी पळवायची असं? नाही, राहुल दादांची चर्चा म्हणजे राहुल दादांचं जगदीशचा फोन चालूच होता आमचं एक 10-15 दिवस. का अशा दिवसाला 12 तारखेला गाडी नेरचा भाई असतील, काही गाडी 12 तारखेला आपण आणू. आम्ही म्हणजे असं काय नाही ना, आपल्याला मला पण ती गाडी ॲक्सेस आणायची होती. जेव्हा भाईला बोलू जेव्हा आपल्याला वेग येईल 12 तारखेच्या वेगाला आम्ही गाडी आणली. आता ते जखम आहे ती जरा थोडीफार दिसते ती, म्हणजे काय वाटते नेमकं, कसं काय केव्हा बरी होईल वाटते? म्हणजे ती जखम अशी आहे का ती पळून आला का त्याला काय वाटलं का तो ती जखम तोंड लावते, त्यामुळे बैलाची डबल ती रक्त चालू होते. बरं बरं. आणि चालायला गेला तर ती जखम ताणते, कारण की ती परफेक्ट पॉईंटवर आहे, त्यामुळं ती जखम साफ आता झाले बरं. 70-80% कव्हर झाले, 30% बाकी आहे, होईल लवकर. नानांडे तुम्ही नाना, मोठं मैदान येते पुसेगावचं, तर गुलाल घेतलंच आपल्या सर्जाने, कडनं पळून गुलाल घेतलं. आता पेडगावचं कसं काय तयारी, कशी सुरू आहे? पेडगावची तयारी आहे. हां, तरी कशा पद्धतीने नियोजन असणार? कारण मला वाटतं आजच्या मैदानात जे पैरे असतील ते कदाचित आपल्याला पेडगावला पाहायला मिळतील. कशा पद्धतीने नियोजन सुरू आहे? पेडगावला तुम्हाला चांगलंच नियोजन बघायला भेटेल. हां, तरी आता अंदाजे तुम्हाला नाही मी विचारू शकत डायरेक्टली, पण पायरा झालेला आहे का? पायरा झालेला आहे. बरं. ही जोडी पाहायला मिळेल का परत नंतरच्या कुठल्या मैदानामध्ये, असं विचारतो मी? का नाही मिळेल? हां, 100% मी चांगली पळते जोडी. बरं. आमचे जे रील स्टार आहेत, रील स्टार प्लस ड्रायव्हर अच्युत दादा, कशा पद्धतीने ड्रायव्हिंग वाटलं? कारण राहुल दादांचा पण भरपूर विश्वास आहे अच्युत ड्रायव्हरवरती. त्या ड्रायव्हरविषयी काय सांगाल? ड्रायव्हरने गाडी अतिशय सुंदर आणली. बरं. आणि तो ड्रायव्हर आहेच अतिशय सुंदर. बरोबर. नाना, मी पाहतोय मुंबईला बिनजोडला हेल्मेटची सक्ती कंपल्सरी केली आहे ड्रायव्हरला, कारण जे ड्रायव्हर असतात कंपल्सरी हेल्मेट घालायला कंपल्शन केलं आहे त्यांना. ही ते पाहायला आवडेल का तुम्हाला? म्हणजे त्या कंपल्सरी ड्रायव्हरांच्या सेफ्टीसाठी जो काही निर्णय घेतला जाईल त्याच्यासाठी तो आवडेलच. आणि तो महत्वाचा आहे का निर्णय? नाही, महत्वाचाच आहे ना. जसं आपण बाईक चालवताना हेल्मेट लागतं, बरोबर, तसं तो पण असताना हेल्मेट असल्यास चांगलं आहे ना, सेफ्टी आहे. बरं. जो वाईट पॅच होता त्यातून काय शिकायला मिळालं? कारण प्रत्येक बैलगाडा मालक म्हणून काहीतरी शिकायलाच मिळते. शिकायला मिळालं, चांगलं मिळालं ना. कोणाच्या गाड्या मागं पुढं करायला नको ना. हां, एक प्रत्येकाला ती भीती निर्माण झालेली आहे की त्याच्या पुढे गेलो आपली गाडी बाद होते. बरोबर. त्याच्यामुळे त्या गाड्या एकदम लाईनीत आणि शिस्तीत राहतात. अनुभव काय आले त्यावेळेस? चांगले अनुभव आले. हां, म्हणजे वाईट पण आले असतील, चांगले पण आले, दोन्ही आले. कशा पद्धतीने आले अनुभव? म्हणजे त्यावेळेस पैऱ्याला वगैरे किंवा बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी झाल्या, नियोजन झालं, काही गोष्टी महत्वाच्या असतात बैलगाडी क्षेत्रामध्ये, काय अडचणी आल्या? आता पट्टीचं नियोजन घेतलंय, ज्याचा सुट्टी मेकर चांगला आहे तो नाही गाडी पुढे जाऊन देत. बरं. सगळ्यात तो पण खेळ सुट्टी मेकरचा आहेच नाही शेवटी. बरोबर. सगळा गेम तिथेच आहे, पाय पुढं पडतोय नाही पडत. बरं. आता सध्या आजचं मैदान झालं गुरसाईचं, डायरेक्ट पेडगावला आता म्हणजे एक साधारणतः 10 ते 12 दिवस विश्रांतीवर असणार मैदानाला. तशी बैलाला आपले 10-12 दिवस विश्रांती असतात ना प्रत्येक मैदानात. दादांकडे येतो. दादा, आता पेडगाव मैदानामध्ये सर्व बैलगाडी मालकांची इच्छा असते गुलालाची. तुमच्या काय अपेक्षा राहतील सर्जा करून? कारण मला वाटतं जेवढी मोठी मैदान आहेत त्या मैदानामध्ये कधी नाराज नाही गेले. 100% सर्जाने कधीच नाराज नाही केलं. पेडगाव असेल, पुसेगाव असेल, ही बैलगाडी क्षेत्राचं एक परंपरा म्हणजे एक मोठं मैदान आहे. आणि ती कसं आहे म्हणजे त्या मैदानात प्रत्येक बैलगाड्या मालकाला अशा असतं का माझ्या नंदीने गुलाल घ्यावा, तशी माझ्याकडनं पण सर्जाकडनं अपेक्षा आहे का सर्जाने 100% गुलाल घ्यावा. तेवढी इच्छा. मला वाटतं यापूर्वी पेडगावचं गुलाल घेतलंय सर्जा? नाही, बैल पेडगावला पळालेच नाही. पहिल्यांदाच पळणार. गेल्या वर्षी दात काढले म्हणून आम्ही बैल आणलाच नाही.
बर म्हणजे पहिलंच मैदान त्या फाटीवरती पहिल्यांदाच पळणार आहे आपलं पहिल्यांदा सर. पण पेडगावचं. बर बर बर. चालतंय, शुभेच्छा राहतील आणि नक्कीच एक आजचं मैदान म्हणजे एक रंगीत तालीम आहे. सर्जाला 3 फेरे चांगला पळला तर कदाचित काही होऊ शकतो पायऱ्यामध्ये, काय म्हणजे अजून तर फिक्स नाही, पण एक सस्पेन्स राहणार आहे. आणि नक्कीच एक 20 तारखेला सकाळी आम्हाला नाना पायरा सांगताना दिसतील हीच आशा करूयात. धन्यवाद नाना.